हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मानसशास्त्र एक विज्ञान शाखा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. मागील तासामध्ये आपण या प्रकरणाची प्रस्तावनेचा अभ्यास केला. त्यामध्ये शास्त्राच्या वेगवेगळे वर्गीकरण, मानसशास्त्र हे शास्त्र आहे की नाही व त्या अनुषंगाने विज्ञान म्हणजे काय इत्यादी घटकांचा अभ्यास केला. हा अभ्यास करत असताना आपण सायन्स या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती सायन्शिया या लॅटिन शब्दापासून झाली व सायन्शिया या शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो हे पाहिले. त्या अनुषंगाने या तासामध्ये आपणाला शास्त्राची वेगवेगळी वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करावायचा आहे. तर चला मग आपण ही कोणती वैशिष्ट्ये आहेत ती पाहू. साधारणतः ही जी वैशिष्ट्ये आहेत त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे सप्रमाण पुरावा. शास्त्रात सप्रमाण पुराव्याच्या आधारे माहितीचा अभ्यास करून तिचा अर्थ लावला जातो. थोडक्यात प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे किंवा प्रयोगाद्वारे आलेल्या अनुभवातून केलेले माहितीचे संकलन म्हणजेच सप्रमाण पुरावा होय. शास्त्रीय ज्ञान सप्रमाण पुराव्यावर आधारित असते व एखादा कोणताही दुसरा संशोधक जर संशोधनाची पुनरावृत्ती करून शास्त्रीय ज्ञानाच्या सत्यतेची भविष्यात पडताळणी करू शकतो. Empirical science means it is acquiring information through direct observation. Scientific knowledge is based on verifiable evidence so that other investigators can observe the some phenomena and verify its accuracy in future. Second, दूसरा वस्तुनिष्ठता. शास्त्र एखाद्या घटकाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करते व तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे न पाहता तटस्थपणे त्याचा स्वीकार करता येणे म्हणजेच वस्तुनिष्ठता होय. साधारणतः वस्तुनिष्ठ पद्धतीने निरीक्षण करताना संशोधकामध्ये पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, मूल्य इत्यादी बाबी बाजूला ठेवून एखाद्या घटकाचे वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे म्हणजेच त्याला आपण वस्तुनिष्ठपणे संशोधन करणे असे म्हणतो. सायन्स ऑब्जेक्टिव्हली स्टडीज द फिनॉमिना अंडर कन्सिडरेशन. ऑब्जेक्टिव्हिटी मीन्स द ॲबिलिटी टू सी अँड ॲक्सेप्ट द फॅक्ट्स as they are not as the investigator might wish to them be. Objectivity means that all sources of bias, prejudice, belief, wish, values, etc. are set aside while investigating a particular phenomena. तिसरं वैशिष्ट्य आहे शास्त्रोक्त कार्यकारण भाव. परिवर्तकामधील कार्यकारण भाव शोधणे हा शास्त्राचा हेतू असतो. शास्त्रोक्त अभ्यासात संशोधक सर्व बाह्य परिवर्तकावर नियंत्रण ठेवून स्वतंत्र परिवर्तकाचा परतंत्र परिवर्तकावर होणारा परिणाम अभ्यासतो. सायंटिफिक कॅज्युअलिटी that is his aim is as a finding out the cause-effect relationship between variable under consideration. In a scientific study, a researcher tries to control or extremes variables in order to find out the effect of independent variable, that means cause, on the dependent variables means effect. चौथं वैशिष्ट्य आहे पद्धतशीर विश्लेषण.
शास्त्रात एखाद्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी क्रमवार प्रक्रियेचा अवलंब केला जाणे व या क्रमवार प्रक्रियेत संशोधनाची समस्या निश्चित करणे, गृहीतके मांडणे, माहितीचे संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे, सार्वत्रिक नियम शोधणे आणि पूर्वकथन करणे या शास्त्रोक्त पायऱ्यांचा समावेश होतो. Systematic exploration means science adapt to certain sequential procedure for studying particular phenomena. Sequence procedure includes few scientific steps like identifying the problem, formulation of hypothesis, collection of facts, analysis of data, and scientific जनरलायझेशन अँड प्रिडक्शन. पाचवं वैशिष्ट्य आहे पडताळा. दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीची कोणत्याही वेळेत व काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय. पडताळामुळे शास्त्रोक्त माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे शास्त्रीय सिद्धांत मांडणे शक्य होते. Fifth is replication. Replication means reproducibility of scientific knowledge under the same circumstances, stated anywhere and anytime. Replications assumes the reliability of result and enables in establishing a scientific theory. सहावं वैशिष्ट्य आहे पूर्वकथन. शास्त्राद्वारे पूर्वकथन करता येते. साधारणतः संशोधक एखाद्या घटकाचे केवळ वर्णन करत नाही तर त्या घटकाचे स्पष्टीकरण व त्या अनुषंगाने पूर्वकथन करत असतो. प्रेडिक्टेबिलिटी मीन्स इज अन इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सायन्स. सायंटिस्ट डू नॉट मियरली डिस्क्राइब द फिनोमिना being studied but also attempt to explain it and make prediction accordingly. मित्रांनो, आताच आपण मानसशास्त्राची वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. आता आपल्याला मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास या संदर्भात अभ्यास करायचा आहे. तर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास करीत असताना खालील जे घटक आहेत त्या घटकांचा आपण अभ्यास करूया. त्यातील पहिला घटक आहे तत्वज्ञानाची शाखा. या तत्वज्ञानाच्या शाखेचा अभ्यास करत असताना मानसशास्त्राचे मूळ हे प्राचीन ग्रीक संस्कृतीत आढळते व सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले नाही. 1870च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होती. द सायकोलॉजी बिगिन्स ॲज अ ब्रँच ऑफ फिलॉसॉफी. द ऑरिजिन ऑफ सायकोलॉजी dates back to the ancient Greek. Psychology did not emerge directly as a science. Psychology was a branch of philosophy until the 1870s. दुसरा मुद्दा आहे रचनावादाचा उदय. रचनावाद हा मानसशास्त्रातील सर्वसाधारणपणे पहिला विचार प्रवाह मानला जातो. विल्यम वुंट यांनी रचनावादाचा पुरस्कार केला व त्यांनी वेदन, संवेदन इत्यादी बोधात्मक अनुभवाचा अभ्यास करण्यासाठी आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब केला. Emergence of structuralism. Structuralism is widely regarded as the first school thought in psychology. William Wundt advocated structuralism. He used the method of introspection to study the conscious experience like sensation and perception. तिसरा घटक आहे कार्यवादाचा उगम. विल्यम जेम्स यांनी कार्यवादाचा विचार प्रवाह मांडला. त्यांच्या मते बोधात्मक अनुभव महत्त्वाचे असतात व त्यांनी
बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर जास्त भर दिला. हे बोधात्मक अनुभव म्हणजेच मेंदूच्या उच्च क्रिया असतात. उदाहरणार्थ स्मरण करणे, विचार करणे व कल्पना करणे. इमर्जन्स ऑफ फंक्शनलिझम. Functionalism was advocated by William James. He was the father of American psychology. According to him, he studied the study of human consciousness, and this consciousness means it is a memory, thinking and imagination. चौथा घटक आहे मनोविश्लेषणवादाचा उदय. मानसशास्त्रातील सुरुवातीच्या विचारप्रवाहांच्या विरोधात ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी 1890च्या दशकात मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडून अबोध मनाचा अभ्यास करण्यावर भर दिला. मित्रांनो, ह्या अबोध मनाचा अभ्यास आपण आता 11वीमध्ये केलेला आहे, कारण त्यांनी अबोध मनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते म्हणजे बोधात्मक मन, पूर्वबोधात्मक मन व अबोध बोधात्मक मन असे 3 प्रकार फ्राईड यांनी सांगितलेले आहेत. इमर्जन्स ऑफ सायकोलॉजिस. इट contrast to early school of thoughts, an American physician named Sigmund Freud proposed a theory of psychoanalysis in early 1890s. He gave importance to study of the unconscious mind. Unconscious mind will be studied in 11th class. There are 3 types of unconscious mind. First, conscious, subconscious and unconscious. 5वा घटक आहे वर्तनवादाचा उगम. या वर्तनवादाचा उगमाचा अभ्यास करण्यासाठी 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालावधीत अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॅटसन यांनी हा वर्तनवाद विचारप्रवाह मांडला. त्यांच्या मते वादामध्ये बोधात्मक अनुभव आणि अबोध मन या दोन्हीचा अभ्यासास त्यांनी विरोध केला आणि त्यांनी निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर देऊन मानसशास्त्राच्या अभ्यासास अधिक शास्त्रीय स्वरूप देण्यात आले. इमर्जन्स ऑफ बिहेवियरिझम. ड्युरिंग द अर्ली 20th century, an American psychologist named John B. Watson advocated a new school thoughts known as behaviorism. Behaviorism rejected both the study of conscious experience and unconscious mind and made psychology a more scientific discipline. He focusing on the study of observable behavior. आणि 6वा घटक आहे मानवतावादाचा उदय. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात मनोविश्लेषणवाद आणि वर्तनवाद या विचारप्रवाहांचे वर्चस्व होते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कॉल रॉजर्स यांनी मानवतावाद हा नवीन विचार प्रवाह मांडला. इमर्जन्स ऑफ ह्युमनिस्टिक सायकोलॉजी. द फर्स्ट half of the 20th century was dominated by psychoanalysis and behaviorism. During the second half of the 20th century, Carl Rogers, an American psychologist, advocated new perspective known as humanistic psychology. And 7वा घटक आहे त्यातला बोधात्मक उत्पत्तीचा उदय. 1950 आणि 1960च्या दशकात मनोविश्लेषणवादास आणि वर्तनवादास मागे टाकणाऱ्या बोधनिक उपपत्तीचा उदय झाला. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिस नेसर यांनी सर्वसाधारणपणे बोधनिक उपपत्तीचा जनक मानले जाते. बोधनिक उपपत्तीचा अवलंब करणारे संशोधक स्मरण, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा इत्यादी उच्च मानसिक प्रक्रियांचा चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा
MRI आणि पॉझिट्रॉन प्रतिमा PET स्कॅन या तंत्राद्वारे अभ्यास करतात. Emergence of cognitism during the 1950s and 60s, psychoanalysis and behaviorism were replaced by new perspective known as cognitism. American psychologist named Ulrich Nasser is generally considered as the founder of cognitism. Researchers in cognitive psychology study higher cognitive process like memory, decision making, problem solving, intelligence, language, etc. with the tools like MRI and PET scan. मित्रांनो, आज आपण मानसशास्त्राची वैशिष्ट्ये व मानसशास्त्राचा इतिहास हे दोन घटक पाहिले. मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांमध्ये अभ्यास करत असताना आपण वेगवेगळे त्याची वैशिष्ट्ये पाहिले, परंतु ह्या वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला मानसशास्त्रातील जे काही घटक सांगितलेले आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला काही उद्दिष्ट सांगत आहे, ती तुम्ही अभ्यासा आणि चर्चा करा. खरंच मानसशास्त्र हे शास्त्र आहे का? कारण ते शास्त्राच्या अनोख कसोट्यांवर खरे ठरते का हे तुम्ही घरी पडताळून पहा. तर दुसरं आहे, मानसशास्त्र हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र याप्रमाणे नैसर्गिक शास्त्र नाही, तर ते का नाही या संदर्भात अभ्यास करा. मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा व मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे सामाजिक शास्त्र आहे असे म्हटले जाते. तर ते सामाजिक शास्त्र का आहे त्या संदर्भात तुम्ही माहिती घ्या. मानसशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठ संशोधन पद्धतीचा वापर करते. मग या मानसशास्त्राच्या संशोधनामध्ये मानवी वर्तन निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये कार्यकारण भाव प्रस्थापित केला जातो. या संशोधनाची पडताळणी करता येईल आणि मानसशास्त्रीय सिद्धांतास सप्रमाण पुरावे असल्यामुळे मानसशास्त्र हे छदम विज्ञान व सामान्य व्यवहारज्ञान यापासून वेगळे करता येते. तसेच मानसशास्त्राचा अभ्यास विषय गुंतागुंतीचा आहे, कारण मानवी वर्तनाचे स्वरूप गतिमान असते आणि मानसिक प्रक्रियांचे स्वरूप अमूर्त असते. त्यामुळेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या सिद्धांताप्रमाणे मानसशास्त्रातील सिद्धांत सार्वत्रिक स्वरूपाचे व तंतोतंत अचूक असू शकत नाही. या संदर्भातली माहिती तुम्ही वेगवेगळ्या संदर्भ पुस्तकातून घेऊ शकता. आणि दुसरा आपण घटक अभ्यासला म्हणजे मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास. तर या मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास अभ्यास करत असताना मानसशास्त्राची सुरुवात ही तत्वज्ञानाची शाखा म्हणून कशी झाली या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता. दुसरे रचनावादाचा उदय कसा झाला या संदर्भात तुम्ही अभ्यास करू शकता. आणि मानसशास्त्राचा कार्यवादाचा उगम म्हणून विल्यम जेम्स यांनी मांडलेला कार्यवादाचा विचार प्रवाह तुम्ही अभ्यास करू शकता. आणि इयत्ता 11वीमध्ये शिकलेला मनोविश्लेषण सिद्धांत या सिद्धांताचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि साधारणतः वर्तनवादाचा उदय किंवा त्याच्या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी जी बी वॅटसन यांनी वर्तनवाद हा जो नवीन विचार प्रवाह मांडलेला आहे त्या विचार प्रवाहाचा आपण अभ्यास करू शकतो. आणि मानवतावादी विचारामध्ये जो काही कार्ल रॉजर्स यांनी मानवतावाद हा विचार प्रवाह मांडला आहे त्या विचार प्रवाहाचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. आणि महत्त्वाचा म्हणजे बौद्धिक उपपत्तीचा सिद्धांत आपण इयत्ता 11वीमध्ये शिकलेलो आहोत. या बौद्धिक उपपत्तीचं मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अल्रिच नेसर यांनी जी काही बौद्धिक उपपत्ती सांगितलेली आहे त्याचाही आपण अभ्यास करू शकता. या बौद्धिक उपपत्तीमध्ये साधारणतः
व्यक्तींच्या उच्च मानसिक प्रक्रिया ज्या असतात, उदाहरणार्थ स्मरण, समस्या परिहार, निर्णय घेणे, बुद्धिमत्ता इत्यादी घटकांचा तुम्ही सहसंबंध शोधू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या मानसशास्त्रीय प्रक्रियांमधील चुंबकीय अनुसंध प्रतिमा म्हणजे MRI आणि पॉझिट्रॉन प्रतिमा PET या तंत्राची तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद.